नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. पण कार्यकर्त्यांना बाळाभाऊ आणि तुम्ही हे दोन्ही पक्षाचे उमेदवार आहेत, पण हे सगळे जमलेले कार्यकर्ते आज 20 वर्ष आले बाळाभाऊवर. हे पक्ष मित्र आहेत सगळे. आज 20 वर्ष या कार्यकर्त्यांना बाळाभाऊंनी सांभाळले. जर तुम्ही असं एखाद्याला दमबाजी करून हे करून ते करून याचा उपयोग लोकशाहीमध्ये नाही. नमस्कार, मी राहुल कराळे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की गेले 20 वर्षे झाले भारतीय जनता पार्टीचं चांगल्या प्रकारचं काम बाळासाहेब घोटकुले या ठिकाणी करत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारचं काम करत आहे. या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करत असताना आपण आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची धमकी या ठिकाणी आपण देऊ नये. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निष्ठावंत आहे आणि तो सतत झगडणारा आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्याही धमकीला तो या ठिकाणी बळी पडणार नाही. या ठिकाणी लोकशाही मार्गाने आपण इलेक्शन लढावी. आपल्या पैशाचा जो गैरवापर आहे तो या ठिकाणी आपण करू नये अशी आपणास या ठिकाणी विनंती आहे. महेंद्र या पुढे विचारले ना वाघमारे साहेब. नमस्कार, मी महेंद्र होईल. आज या ठिकाणी आमच्या उमेदवार स्वर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांचा प्रचार अतिशय वेगाने चालू आहे. सर्वसामान्य लोकांची पसंती आम्हाला असताना काल आमच्या एका माजी सरपंचांना जी दमदाटी झाली ही घटना खूप निंदनीय आहे. त्यांनी असं करायला नाही पाहिजे. निश्चितच स्वर्णाताईंचा प्रचार हा आम्ही घरोघरी जाऊन करतोय. आम्ही कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करत नाही. स्वर्गीय अजितदादांचं निधन झाल्यानंतर आम्ही आमचा प्रचार घरोघरी जाऊन पत्रके वाटून करतोय. आम्ही कोणताही गाजावाजा करत नाही आणि त्यांनी आम्हाला असे कार्यकर्त्यांना दमदाटी केली नाही पाहिजे ही विनंती. काय सांगाल? त्यांनी काल अजितदादाचं जो हे होतं कलश यात्रा होती, कलश यात्रा म्हणायला होती, पण त्यांनी कलश यात्रेसोबत साडी वाटप केलं तर आमचं काम आहे बाबा. काय करायचं मोबाईलवर त्यांना उत्तर कुठून कसं द्यायचं. आम्ही व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, कलश यात्रामध्ये साडी वाटप झालं तर त्यांना ते खटकलं तर त्यांनी ते सांगायला पाहिजे ना बाबा. तुम्ही मोबाईलला स्टेटसलाच उत्तर द्या, आम्हाला परत रिप्लाय द्या. काय द्यायचं तर तुम्ही दमदाटी देऊन करणार म्हणजे हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, तुम्ही दमदाटी देताय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मी त्याची फिकीर नाही. मी पक्षासाठी सगळं सोडून दिलेलं आहे. मला काय, मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही, कुणाच्या दमदाटीला नाही याला. कुणाला काय करायचं त्यांनी करा, पण मला सोडून आज दुसऱ्या कार्यकर्त्याला त्रास नको व्हायला यासाठी मी हे पाऊल उचलले. काय गुन्हा दाखल केला? हा दमदाटी केली, दम दिलाय मला त्यांनी, मारीन हे करीन ते करीन. ठीक आहे, शिवीगाळी केली त्यांनी मला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.